सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जी काय आता तुमची येणारी एक्झाम आहे ऑल इंडिया ट्रेड टेस्ट म्हणजे AITT, तर या सर्व एक्झामचा अभ्यास कसा करायचा, परत जी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते ही प्रॅक्टिकल एक्झाम कशी असते। आता ती जी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, समजा तुम्ही 1 इयर ट्रेडवाले असाल, तुम्ही फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये जाणारे असाल किंवा सेकंड इयर पूर्ण करून म्हणजेच आयटा पूर्ण करून आयटीच्या बाहेर जाणार असाल, तर या सर्व विद्यार्थ्यांची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात म्हणजे 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे। आता त्या एक्झामसाठी लागणारं जे हॉल तिकीट आहे हे कसं डाउनलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता त्याच नाही, त्यानंतर तुमची जी CBT एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरून जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करावं लागणार आहे। आता ते कसं करायचं काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। आता बघा, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, याआधी तुम्ही जे तुमचे जेवढे पण डिटेल होते आपले, तर हे जे NCVT MIS पोर्टल आहे त्याच्यावर आपण सर्व करत होतो। पण आता काही महिन्यांपूर्वी तुमच्याकडून कॉलेजने जे PRN नंबर आहे हे PRN नंबर जनरेट करून घेतलेले आहे आणि तुमचे सर्व जे डिटेल्स आहे हे डिटेल भरून घेतलेले आहे, बरोबर आहे। आता ते डिटेल कोणत्या वेबसाईटवर भरले, तर आपली ही जी वेबसाईट आहे कोणती, स्किल इंडिया डिजिटल हब, यावर आपण ते सर्व डिटेल भरलेले। आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी तुमचा PRN वगैरे अवेलेबल असेल, मग तुम्ही लॉग इनवर टिक करून हे जे म्हटलंय लर्नर आणि पार्टिसिपंट याच्यावर टिक करायचं। त्यानंतर तुमचा जो 10 आकडी मोबाईल नंबर आहे जो तुम्ही तेव्हा दिला रजिस्ट्रेशनच्या वेळेस तो पुट करायचा, कंटिन्यू करायचा। कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्हाला जो तुमचा पासवर्ड आहे 4 आकडी, हा पासवर्ड पुट करायचा आहे। पासवर्ड पुट केल्यानंतर लॉग इनवर टिक करायचं। लॉग इनवर टिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे, तो नंबर फक्त चुकवू नका, कारण तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिलाय तोच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्याच्यावरच तुमचा OTP येणार आहे। आणि हा जो येणार OTP आहे हा फक्त 2 मिनिटसाठी तुमचा व्हॅलिड राहणार आहे। त्यामुळे तो नंबर चुकवू नका। तो जर मामा काका कोणाचा पण नंबर असेल तर त्यांना फोन करून सांगा की OTP येणार आहे आणि तो OTP 2च मिनिट व्हॅलिड राहणार आहे। आता तो जो आलेला OTP तो इथं आपल्याला पुट करायचा आहे। तो OTP पुट केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होऊन जाणार आहे। बघा, इथं एक त्यांनी महत्वाची सूचना दिली, आपले जे काही डिटेल्स आहे हे कोणाला शेअर करू नका आणि ते तुमच्या जवळ राहू द्या। आता त्याच्यावर टिक केल्यानंतर जी प्रोफाईल आहे प्रोफाईल लॉग इन होते। हे बघा, आता इथं या मुलाचे सर्व डिटेल्स इथं शो होत आहे। त्याची ट्रेड कोणती आहे, परत त्याचं नाव गाव काय, ठीक आहे, त्याचा PRN नंबर काय, त्याचा स्टेट रजिस्ट्रेशन नंबर काय, तो कोणत्या ट्रेडमध्ये कोणत्या कास्टमध्ये कोणत्या आयटामध्ये सिलेक्ट झालाय हे सर्व दिसतंय। आपल्याला काय करायचं आहे, खाली खाली जायचं आहे। आता जेव्हा तुम्ही इथं सर्व डिटेल्स बघितल्या, सर्व तुमचे डिटेल कन्फर्म केल्यानंतर खाली खाली गेल्यावर इथं बघा त्यांनी काय म्हटलं, आता एक्झामिनेशन डिटेल्स, इथं त्यांनी 4-5 ऑप्शन दिले। पहिला ऑप्शन काय आहे, डाउनलोड प्रॅक्टिकल हॉल तिकीट। त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे, डाउनलोड CBT हॉल तिकीट। त्यानंतर तुम्ही जी CBTला फी भरलेली त्याचं सुद्धा पेमेंट इथं दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही जेव्हा आयटा पास आउट व्हाल तेव्हा तुमचं जे किंवा आयटाची एक्झाम होईल त्याच्यानंतर तुमचं जे मार्कशीट आहे हे कसं डाउनलोड करायचं, सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं, हे सर्वच्या सर्व डिटेल तुम्हाला इथं दिसणार आहे। आता सध्या हे आपण याच्यावर क्लिक करून पुढे जाऊ। क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यावर इथं बघा तुमचं आणखी एक जे दुसरं पेज आहे हे दुसरं पेज ओपन होणार आहे। याच्यावर तुमचं सर्व डॅशबोर्ड शो होणार आहे। आता हे डॅशबोर्ड शो झाल्यानंतर इथं त्यांनी बाजूला काय म्हटलंय, CBT फी, म्हणजे तुम्ही जी CBT एक्झामसाठी जी तुम्ही कॉलेजला फी भरली आहे त्याचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे। आता खाली त्यांनी काय आपल्याला पेजचे डिटेल्स दिलेले ते पण आपण बघून घेऊ। ते आपल्या इथं सध्या काहीच कामाचे नाही आणि ही जी तुमची प्रोफाईल आहे ही तुमचीच आहे का नाही हे सर्व व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। यानंतर जेव्हा कधी तुम्ही डॅशबोर्डवर जाल तर डॅशबोर्डवर तुमचे सर्व डिटेल्स शो होणार आहे आणि इथंच आपलं जे CBTचं हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट आपल्याला याच पेजवर इथं अवेलेबल होणार आहे। सध्या ते का दिसत नाहीये, आता त्याचं मूळ कारण असं आहे की जे काय आपल्या हे प्रॅक्टिकलचं टाइम टेबल आहे या टाइम टेबलमध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि त्या बदललेल्या टाइम टेबलनुसार तुमचं जे एक्झामिनेशनचं हॉल तिकीट आहे हे 25 जुलै नंतर शो होणार आहे। 25 जुलै ते 1 ऑगस्ट याच्या दरम्यान ते शो होणार आहे। मी फक्त तुम्हाला आता दाखवून दिलं की ते CBT एक्झाम हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं आणि कसं डाउनलोड करायचं, त्यासाठी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल पण दिलेलं आहे, ठीक आहे। तर या प्रकारे तुम्हाला जे तुमचं CBT हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। कधी, 25 जुलै नंतर नवीन आलेल्या टाइम टेबलनुसार। बऱ्याच मुलांना याचा मेल पण आला असेल, मेल नसेल आला तरी टेन्शन घेऊ नका, ही जी वेबसाईटची लिंक आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल। तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये हाच महत्त्वाचा अपडेट आहे। बघूया 25 जुलै नंतर आपण परत एकदा मी तुम्हाला लाईव्ह एखादा एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये माझे काही शब्द आणि व्हिडिओ मागे पुढे होऊ शकता, त्याबद्दल म्हणजे माफ करा मला, कारण मी पहिले ते लाईव्ह रेकॉर्ड केलेले आहे आणि मग जो माझा व्हॉइस आहे हा दिलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। थँक्यू सो मच, थँक्यू।